सभापती महोदय, या लक्षवेधीच्या अनुषंगाने मुंबईतील जवळजवळ 60% झोपडपट्टी वसीय जनता आजही सार्वजनिक शौचालयावरती अवलंबून आहे आणि या सगळ्या शौचालयांची अवस्था पाहता अतिशय जीर्ण आणि मोडकळी झालेले आहेत. त्यामुळे तिथे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत या ठिकाणी जी शौचालये बांधलेली आहेत, एकंदर त्या मापदंडानुसार 35 पुरुष आणि 25 स्त्रिया या प्रमाणात त्यांचं वापर होणं अपेक्षित आहे. परंतु या लेखी निवेदनामध्ये माननीय मंत्री महोदयांनी 46 पुरुषांकरता आणि 38 महिलांकरता शौचकूपे उपलब्ध असल्याचे नमूद केले. याचा अर्थ की शौचालये कमी आहेत हे स्पष्ट होते. या अनुषंगाने माझा उपप्रश्न असा आहे, आपण या ठिकाणी काही गोष्टी आमच्या नाकारलेल्या आहेत, परंतु ही वस्तुस्थिती अशी आहे की स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जो निधी आला आणि त्या निधीच्या कालमर्यादेमध्ये जी शौचालय उभी राहायची आहेत त्या अनुषंगाने काही ठिकाणी ती जागा संपादित केल्या. त्या जागा संपादित केल्या, त्यांची त्या जागेच्या लोकांची NOC त्या ठिकाणी नाही आहे. काही ठिकाणी त्या जागेवर बांधल्या गेल्या. ते जिथे शौचालय बांधली गेली, जी बांधून त्या संस्थांना किंवा एखाद्या त्या संचालकाला ती वापरायला दिली, तर आजही अशा बऱ्याच ठिकाणी मला अगदी ॲड्रेससहित आणि नावासहित सांगता येईल की बऱ्याच ठिकाणी लाईट नाही, पाणी नाही आणि अशा अवस्थेत त्या ठिकाणी ती शौचालय सुरू आहेत. काही ठिकाणी तर तो जो चालक असतो तो मनमर्जीप्रमाणे त्याचं भाडं आकारत असतो आणि काही ठिकाणी तर काही लोकांनी स्थानिक काही गुंडांनी दादागिरी करून लॉक लावून ते आपल्या ताब्यात ठेवलेले आहेत. माझी या अनुषंगाने आपणास उपप्रश्न असा आहे की महानगरपालिकेवरती त्यांच्या रिपोर्टवर अवलंबून न राहता आपण शासन स्तरावरती वैयक्तिक याची स्वतंत्ररित्या चौकशी करणार का? नंबर 1. नंबर 2, माझा प्रश्न असा आहे की स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागरी 2.0 बृहन्मुंबई महानगरपालिकेस 14,146 शौचकूपे मंजूर करण्यात आलेली आहेत. एक मिनिट. आता असं आहे, सुनीलजी शिंदे, तुम्ही विधानसभेत पण होता पूर्वी, आता परिषदेत सुद्धा येऊन बरीच वर्ष झाली आहेत. आता तुमच्या लक्षवेधीबद्दल तुम्ही जे वर्णन करून सांगताय त्याच्यात मुख्य मंत्री महोदयांकडून जे अपेक्षित आहे तुम्हाला, त्याच्यात तुम्ही इतकं भयंकर तुम्ही वास्तव सत्य जे मांडलेलं आहे की मुंबईतील 69% सार्वजनिक शौचालयात पाण्याची जोडणीच करण्यात आलेली नाही. तर तुम्ही स्पेसिफिक घ्या ना की याची जोडणी कराल का, त्याच्यानंतर अजून वीज उपलब्ध नाही ती 8 दिवसात कराल का, असे प्रश्न विचारा. वर्णन नका करू तुम्ही. हां, नाही पण स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर घ्या आणि पुढे चला तर लोकांना दिलासा मिळेल ना. असं वर्णन नका करत बसू. या सगळ्याची चौकशी, स्वतंत्र चौकशी कराल का असं चौकशी करून लोकांना वीज आणि पाणी मिळालं पाहिजे ना. त्याच्यातनं मग कारवाई पण अपेक्षित आहे ना. ते चौकशी. दुसरा माझा असा प्रश्न आहे की या 14,166 शौचकूपे मंजूर करण्यात आलेली आहेत, त्यापैकी किती शौचकूपांचे बांधकाम आज भीतीपर्यंत पूर्ण झालेले आहेत आणि प्रलंबित राहिलेले आहेत, त्याची कारणं काय? चौकशी